अशोक मामांसोबत कोणही पैठणी डॉल. कान्सच्या रेड कार्पेटवर फडकला मराठीचा झेंडा. जागतिक फिल्म फेस्टिवलमध्ये जय महाराष्ट्रचा नारा. माथ्यावर चंद्रकोर, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांसह जय महाराष्ट्राचा नारा देणारी हँडपर्स. जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये मराठीचा झेंडा फडकावणारी, महाराष्ट्राची आणि मराठमोळ्या संस्कृतीची ओळख करून देणारी ही जयंती वागधरे, पूर्वाश्रमीची एंटरटेनमेंट जर्नलिस्ट, सध्याची आघाडीची मराठी पॉडकास्टर आणि सोशल मीडिया क्रिएटर. पैठणी म्हटली की नजरेसमोर येते ती नक्षीकाम केलेली साडी. मात्र बार्बी डॉलसारखा जयंतीनं घातलेला पैठणी फ्रॉक आणि त्यावरची मोरांची कलाकुसर रेड कार्पेटवर लक्षवेधी ठरली. काल परवापर्यंत सेलिब्रिटींच्या मुलाखती घेणारी जयंती आता स्वतःच सेलिब्रिटी बनली आहे. मुंबईत चेंबूरला राहणारी आणि मूळची कोकण कन्या असलेली जयंती, कोकण ते कान्स हा तिचा प्रवास प्रत्येक मराठी मुलीसाठी अभिमानास्पद. मराठी सिनेसृष्टीतले दिग्गज अभिनेते अशोक मामा सराफ, ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी, बिग बॉस फेम कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर यांच्यासह जयंती वागधरेला कान्सच्या रेड कार्पेटवर पाहताना प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून आली. अभिजात मराठी या OTT प्लॅटफॉर्मच्या आंतरराष्ट्रीय लॉन्चिंगच्या निमित्तानं मराठी जनांसाठी हा अविस्मरणीय क्षण जुळून आला.